ते चालते बोलते ज्ञानाचे बिंब येर माणूस बनते भांब लौकिक भाग. साधू कोण आहे म्हटलं? चालतं बोलतं तीर्थ आहे. तीर्थावर जावं लागतं तुम्हाला. प्रयागराजला जायचं असलं तर इथून जावं लागतं. पण संत हे प्रयागराज आहे ते तुमच्या आमच्यापर्यंत येत होते. ज्या लोकांनी गाडगे महाराज पाहिले, ज्या लोकांनी तुकडोजी महाराज पाहिले, ज्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराज पाहिले, ज्या लोकांनी तुकाराम महाराजांना पाहिलं, अशी माणसं कशी असतील, किती भाग्यवान असतील की ज्यांनी तुकाराम महाराजांचा ज्यांना स्पर्श झाला. केवढे भाग्यवान लोक ते. अहो, त्यांच्या गाथ्याचा जरी स्पर्श या जीवाला झाला तर या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ज्यांनी प्रत्यक्ष तुकाराम महाराजांची कृपा अनुभवली असती ती माणसं किती भाग्यवान असते. संत चालतं बोलतं तीर्थ आहे. सगळ्यांना पावन तुलित करते संत. तुकडोजी महाराजांचं भजन आहे, जय हो तुम्हारी जय हो पावन पतित किए तुम, पावन पतित किए तुम, जय हो तुम्हारी जय, पावन पतित किए तुम, जय हो तुम्हारी जय, पावन जय हो तुम्हारी जय, पावन जय हो तुम्हारी जय हो, संत म्हटले तुम्ही तीर्थांना पावन करणारे आणि स्वयं तीर्थ रूपात गुरुदेव बसायला आसन दिलं आणि पहिला प्रश्न विचारला मग आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरु पुरुषस्य यत् कार्यं म्रियमाणस्य सर्वदा. 7 दिवसात ज्या माणसाची मृत्यू आहे त्याने काय केलं पाहिजे? शुकाचार्य महाराज लगेच बोलायला लागले. वर्याणेश ते प्रश्न कृतं लोकहितं नृपाः आत्मविसम्मता पुरुषाः श्रोतव्यादिषु यपराः. राजा
सुंदर प्रश्न विचारला. मुळात हा प्रश्नच कोणाला पडत नाही. तुम्हाला वाटते का आपल्याला मरावं लागते म्हणून? मी तुम्हाला विचारतो, वाटते का कधी आपल्याला मरावं लागते म्हणून? नाही ना. प्रत्येकाला असं वाटते मी 100 वर्षाचा पूर्ण बॉर्डर येऊन आलो आणि मला मरावं लागते असं जर माणसाला वाटत असेल तर त्याच्या कृतीत ते दिसलं पाहिजे. कृतीत दिसत नाही माणसाचं. याचा अर्थ असा आहे तो मरतो हे त्याला माहित आहे, पण त्याला विसर पडला. हे जगातलं आश्चर्य आहे. जगात 2 आश्चर्य मोठी प्रसिद्ध आहेत, बाकीचे तर खूप सांगितले. नारद म्हणतात जगातलं पहिलं आश्चर्य नारदांनी सांगितलं. काय आश्चर्य आहे जगातलं? जगातलं आश्चर्य असं आहे का वाणी तुमची, मन तुमचं, आणि भगवंताचं नाव घ्यायला कष्ट पडत नाही तरी देखील वाणीवर भगवंताचं नाव येत नाही. हे आश्चर्य येते. आम्ही सांगू मेलो लोक नाही. स्वयंपाक करता करता सुद्धा भजन करता येत करते का तुम्ही? बरं, राम राम म्हणाला किती वेळ लागते? काही समजा तुम्ही चपात्या लाटायला लागला, तुम्ही चपात्या असं काही घरात ऐकायला गेलं पाहिजे याच्यापेक्षा हळू म्हणू शकतो. बरं, ते काही लोकांना ऐकायला पाहिजे असं तुम्ही जे साधन करता ते लोकांना कळेल असं का? त्याच्यापेक्षा सांगितलं. तुम्ही एक उपांशू नावाचा जे पाहिजे तो मनात करू शकता, तो तर तुमचे ओढही आलं नाही. त्याला काही वेळ लागत नाही. पण हे असूनही वेळ लागत नाहीये. तुम्ही स्वतंत्र आहे 2, वाणी तुमची स्वतःची आहे 3, तुम्ही ठरवलं तर तुम्ही म्हणू शकता 4, पण एवढं असूनही वाणीवर भगवंताचं नाव येत नाही. हे आश्चर्य. पहिलं आश्चर्य. दुसरं आश्चर्य काय? दुसरं आश्चर्य असं आहे का मरावं लागतं हे प्रत्येकाला माहिती. कोण असं आहे त्याला मरावं लागत नाही? त्याला माहित नाही मी मरणार नाही असं कोण आहे? सगळ्यांनाच माहित आहे, पण माणसाला त्याचा विसर पडला. ही मोठा आश्चर्य आहे. हा राजा, तुझा प्रश्न चांगला आहे. आत्मवादी पुरुषांना पडलेला प्रश्न आहे. आणि खरं सांगू म्हटलं तुला, कोण मरणार नाही? सगळेच मरणार आहेत. तू 7 दिवसात मरणार आहे असं थोडी नाही. जगातले सगळे माणसं 7च दिवसात मरणार आहेत. बोला, उद्यापासून जरा चांगलं चांगलं खायला सुरुवात नका करू. नाही तर माणसाने भगवानच म्हणून 7 दिवसात मरा लागते. 7 दिवसात म्हणजे सप्ताहाचे वार किती आहे? 7च आहेत. सप्ताहाचे वार 7 आहेत. माणूस जन्माला येतो तो 7च दिवसात, मरतो तो 7च दिवसात. 8वा दिवस नाही आला अजून. तू मरशील नवल नाही, सगळेच मरणार आहेत. पण तू जागा आहेस, बाकीचे झोपलेले आहेत. की निद्रिया ह्रियते नक्तम वयभावच मावयाः दिवाचार्ते हया राजो कुटुंबो भरणेन वा. सगळा जन्म झोपण्यात चालला माणसाचा. सगळा जन्म. कबीरांचं भजन आहे. कबीर म्हणतात किती झोपला माणूस? थोडा नाही झोपला. त्यांनी यादीच काढली कुठं कुठं झोपला. ठिकाणा सोलियो रे अब जाग मुसाफिर जाए के घना सोलियो रे हो घना दिन सोलियो रे अब जाग मुसाफिर जाग घना दिन सोलियो रे जाग मुसाफिर जाग सोलियो रे अब जाग मुसाफिर जाग सोलियो जाग मुसाफिर
सोनियो रे अब जाग मुसाफिर जाग, जाग मुसाफिर जाग रे, जाग मुसाफिर जाग, जाग मुसाफिर जाग रे, जाग मुसाफिर जाग, सोनियो रे जाग मुसाफिर जाग, सोनियो अब जाग मुसाफिर जाग, सोनियो रे अब जाग मुसाफिर जाग, जाग मुसाफिर जाग. किती झोपले? पहिल्यांदा आईच्या गर्भात 9 महिने कि पहला सोयो मात गर्भ में पौंदा पैर कसा, पौंदा हात पाय आपला. दूजा सोयो मात गोद में, दुसरा आईच्या वाटीमध्ये. एक तुम्ही समजून घ्या, शेवटी बसणार. सगळा जन्म तो झोपण्यातच केला. जागले कुठे माणसं? निद्रया भ्रियते नक्तं व्यववायचवावया, दिवाचार्ते भया राजन कुटुंबो भरले नवा. कुटुंबाच्या उदरपोषणात माणसं गर्क झाली, पण तू चिंता करू नको. म्हटलं मी तुला सांगतो काय करतो. जितासनो जित श्वासो जित संको जितेंद्रिया, स्थूले भगवतो रूपे मनस्संधान यंत्रिया. श्वासावर नियंत्रण मिळो, आसनावर नियंत्रण मिळो. संग चांगला कर. कोणाच्या बरोबर राहायला पाहिजे? 70% यशस्वी जीवन हे संगतीवर अवलंबून आहे. ज्याच्याकडे तंबाखूला चुना नाही अशा लोकांच्या संग्रहात जाऊ नये. सकाळी उठल्यावर जो फुकटचा चुना इकडे तिकडे मागत बसते, असे दोस्त आपले असल्यावर आपल्या जीवनातला काय खरं आहे? सत्यानाश झाला. चांगल्या लोकांच्या बरोबर राहायचं. संगत करना बडन की बडत बडत बड जाय, संगत करना नीच की पल पल गोता खाय, संगत करना बडन की बडत 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 बड जाय. और गज के सिर अज बैठे मन मानत फन खाय. मोठ्या माणसाच्या संगतीचा परिणाम आहे. बड़न की होत बड़ाई, छोटन को पूछे ना कोई. अरे गिरधर तो को हनुमान उठाए, गिरधर कहे न कोई. बड़ों की होत बड़ाई, छोटन को पूछे न कोई. विभीषण को लंका मिले, हनुमान जी को तेल. मोठ्याच्या संग राहायचं, मोठा होतो माणूस. कसं आहे, तुम्ही कमरीचा बेल्ट आणि पायाची चप्पल मंदिरात जाऊन नाही घेऊन जाऊ शकत का? घेऊन जाऊ शकता? अपवित्र आहे. पण संगत इतकी मोठी असते, आयुष्यभर बकरा म्या म्या करतो आणि दुसरं काहीच करत नाही. म्या म्या. घर कोण बांधलं? म्या. गाडी कोणी घेतली? म्या. शेत कोणी घेतलं? म्या. आयुष्यभर म्यात म्या. कबीर त्याचं कारण सांगतात मरण्याचं, बकऱ्याचं. कि बकरी ने मैना कहा, मैना ने मैना कहा, मैना ने मैना कहा. तो मोल भयो 10 जीस, और बकरे ने म्या म्या कहा. कबीर बताओ शाश्वत मला त्या बकऱ्याचं नवल वाटते. आपल्याकडे मेल्यावर माणूस देव होतो, कसाही असू द्या. हलकट माणूस मेला तरी माणसं म्हणतात मरून देव झाला, आणि मेल्यावर त्याचा चांगला सन्मानच करतात. म्हणजे अत्तर बित्तरे लावतात त्याच्या अंगाला. जीवनात त्याला कधी अत्तर नाही लावलं, पण मेल्यावर लावतात. पण दुर्दैवी आहे बोकड का जिवंतपणी तर सन्मान मिळाला नाही, पण मेल्यावर मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. लोकांनी लत्तर तोडले त्याच्या जीवनाचे. काय दुर्दैवी जीव असेल.
जिवंतपणी सन्मान व्हायला पाहिजे ना, नाही जिवंतपणी मेल्यावर तर व्हायला पाहिजे. पण काय नशीब आहे का मेल्यावरही सन्मान नाही. लोकांनी किलो घेऊन गेले, आज मसाल्यात टाकून खाल्ला, उद्या गाडगे बाबा स्वच्छता अभियान, हागंदरी मुक्त गाव. काय दशा आहे. पण असं म्या करणारं बोकडं मेलं एक दिवस नाही, असं याचं त्याचं चांबडं झालं आणि ते चांबडं याला लागलं, जीवन बदललं. ज्याने आयुष्यात म्या केलं त्याच्यावर थाट टाकणाऱ्या माणसाला उस्ताद म्हणतात. आयुष्यात पावडर नाही पाहिलं बोकडाने, कधी पाहिलं? आमच्याकडे नाही लावलं कधी बोकडाला पावडर. पण वारकऱ्याच्या संगतीत आलं की त्याला पावडरही आहे, वारकऱ्याच्या संगतीत आलं की त्याला हारही आहे, आणि वारकऱ्याच्या संगतीत आल्यावर नैवेद्य आहे. तुम्ही पायाची चप्पल नाही ना मंदिरात मिळू शकत, पण मेलेल्या बकऱ्याच्या चामड्याचा पकवास देवाच्या जवळ जाऊन येतो. हे फक्त एका साधूच्या संगतीचा परिणाम आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाबरोबर, ठरवा तुम्हाला कोणाच्या बरोबर राहायचं आहे. झिंगऱ्या झोंगऱ्याच्या बरोबर राहायचं, टपऱ्या टुपऱ्याच्या बरोबर आहे म्हणून मी म्हणत असतो. तेव्हा मूर्खाचा स्वामी झाल्यापेक्षा ना शहाण्याचा दास व्हा माणसाने. मूर्खाचा स्वामी होऊ नये, कधी फजितीकरण काही सांगता येत नाही. शहाण्याचा दास व्हावा, संगत चांगली कर सांगितलं. स्थूल स्वरूपात जे जे दिसतील, जे जे मानी भूत, जे जे देखी जे भूत, ते ते मानी जे भगवंत. भगवान अर्जुनाला सांगतात ना, अर्जुना हे स्थूल ध्यान आहे, हे सगळे दिसताचे भगवंताचे सुंदर रूप आहे. चालते बोलते अनेक रूप आहेत, कोटी कोटी रूपे तुझे, कोटी सूर्य चंद्र तारे. भगवंताचे अनेक रूप आहेत हे दिसणारे. म्हणून तर सिया राम मैं सब जग जाणे, करहु प्रणाम जोरी रूपाने. सगळेचे सगळे भगवंताचं स्वरूप असं म्हणून नमस्कार. राजाने प्रश्न विचारला, महाराज मला एक प्रश्न सांगा, माझा एक प्रश्न आहे. भगवान कसा आहे? सुखरूप, आनंद रूप आहे, दुःखाचा अभाव आहे. जगपा कसं बनवलं? सगळी माणसं दुखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नाही कोई नाही. आणि सारखं सुख दुःखाची म्हणून सावली असते, है की नाही? कि सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो कभी धूप तो कभी छाँव. सुख दुख दोनों रहे जिसमें जीवन है वो कभी धूप तो कभी छाँव. ऊपर हंसते नीचे पड़ते कभी राजाला सांगितलं, तू जो प्रश्न विचारला असा प्रश्न विदुर काकाने विचारला. म्हटलं मला विदुरजीचं चरित्र सांगा की माझ्या आत्मा होते. विदुरजीचं चरित्र सांगितलं. पांडवांमध्ये धर्म पाहायचा असेल तर युधिष्ठिरात पाहावा, आणि कौरवांमध्ये धर्म पाहायचा असेल तर तो विदुर काकात पाहावा. कि विदुरस तीर्थयात्रा मैत्रेया भगवंतानी विदुरजीला तीर्थयात्रेला पाठवलं होतं. तीर्थयात्रा करता करता, कारण विदुरजीची गंमत अशी होती का विदुरजी खरं बोलायचे, आणि खरं बोललं का सख्या आईला राग येतो. जगात सगळं चालते. जगामध्ये माणसं कोणते वाईट आहेत माहिती आहे काय? खरं बोलणारे माणसं. माझं तोंडफोड माणूस आहे, तोंडफोड नाही, तो खरं बोलते, तुला रुतते. खरं हे तसंच असतं. जे रुतत तेच खरं आहे, जे रुतत नाही ते खोटं आहे. मनाला गुळगुळीत वाटतं ते असत्य, आणि मग खरं बोललं की राग येतो. ते खरं बोलायचं. त्यांना वाटायचं, ते म्हणायचे रे काय मुलगा, हा मुलगा तुझा धृतराष्ट्रा, हा तुला तर नरकात घालीन, पण अख्ख्या कुळाला नरकात घालीन. हे दुर्योधनाला समजलं. दुर्योधन म्हणलं आमचं खाताना आम्हालाच बोलतात. सोडून दिलं त्याचं घर, कर्दळीच्या वनात गेले, तिथं कुटिया बांधली आणि तिथं भजन करत होते. रोज भगवंताचा आवाज द्यायचे देवाला. एक दिवस पांडवाचं कौरवाचं भांडण विकोपाला गेलं आणि भगवान सलगी करण्यासाठी आले. दुर्योधनाला सांगितलं 5 गाव देतो म्हणला. सुच्या आग्रेन दास्यामी बिना युद्धीनच केशव, सुईच्या टोकावर बसेल एवढी भूमी सुद्धा मी फुकट द्यायला तयार नाही. युद्ध अनिवार्य आहे. भगवान जायला निघाले. म्हटले तसा जाऊ नको, जेवण करून घ्या.
व्याही व्याही होते. दुर्योधन आणि भगवान श्रीकृष्ण व्याही व्याही होते. दुर्योधनाची लक्ष्मण नावाची मुलगी भगवंताच्या साम नावाच्या पोराला घेतली. मग व्याही व्याहीच होती की नाही. साडू साडू वेगळे, वाई वाई वेगळे. साडू साडू म्हणजे एकाच कंपनीचा माल दोन लोकांना फसून विकणे म्हणजे साडू साडू. व्याही व्याही म्हणजे काय. व्याही व्याही म्हणजे त्याचाही माल बोगस, याचाही माल बोगस, दोघांनी एकमेकाला ठगवणे म्हणजे व्याही व्याही. जेवण करून जा. भगवान म्हटले असं आहे, मनुष्य जेवतो केव्हा, त्याचे दोन कारण आहेत. एक अभावात आणि एक प्रभावात, आहे की नाही. एक आपल्याकडं अभाव असावा, दुसरा त्याचा प्रभाव असावा. आता तुम्ही मुंबईवरून आले, मी गावावरून आलो, आपलं जेवण कोणाकडे चाललंय, यजमानाकडं. आपल्याकडं अभाव आहे, मला येते पण गॅस शेगडी नाही. मला येते, मी 12 वर्ष करून खाल्लं. चांगला स्वयंपाक करताय तुम्हाला. एखाद्या बाईला लागलेली इतकं सुंदर. माणसाला सगळं झालं पाहिजे. माझं स्काउट गाईड झालं होतं पहिले, त्याच्यामुळे मैं मोदी जी के पहिले आत्मनिर्भर हो. आपल्याला इथं का जेवावं लागतं, आपल्याकडं अभाव आहे. आणि मला सांगा, तुम्हाला जर खासदाराची पत्रिका आली लग्नाची तर त्याचा प्रभाव आहे. त्याचं लग्न 9ला असलं तर 7 वाजता आंघोळ करून घराच्या बाहेर निघतात माणसं. नाही गेलंच पाहिजे, साहेबाचं बोलावणं, नाही गेलंच पाहिजे. साहेबाचा प्रभाव आहे म्हणजे एक तर प्रभावात खातो, नाही तर अभावात खातो. भगवान म्हटले ना, माझ्याकडे काही अभाव आहे. मी म्हणेल अन्नपूर्णा प्रगट होईल इथं, माझ्याकडे अभाव नाही आणि तुझा असा काही प्रभाव नाही म्हणे. मग खातो कसा. तो भगवंताने सांगितलं, ना मैं अभाव में खाता हूँ, ना मैं प्रभाव में खाता हूँ, मैं जब भी खाता हूँ तो भक्तों के भाव में खाता हूँ. मला खाऊच घालायचं असेल तर तेवढा भाव पाहिजे. मग कोणाकडे जायचं म्हटलं, विदुरजीकडे. विदुरजीच्या घरी पाहिलं तर काहीच व्यवस्था नाही. कुटी आहे पण चंद्रमौली. चंद्रमौली म्हणजे घरात बसा चंद्रबा के भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या पहारे अनेक जोड्या, यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या आनंद साठे, या झोपडीत तुकड्या मती स्फुरावी, चरणी तुझ्या रमावे, मूर्ती सदा दिसावी, या झोपडीत भगवान विदुर काकाच्या घरी गेले. विदुर काकाची पत्नी सुलभा त्या घरी होती. भगवंताने दारावर थाप मारली. काकूने दार उघडलं. एक वस्त्रावर त्या स्नानाला चाललं. तसंच दार उघडलं. पाहिलं त्याला. भगवान गोड होते दिसायला, सुंदर. पाहिल्या पाहिल्या माणूस मोहित होत होता. असा माणूस न जन्माला येणार. अजून तुमच्या फिल्म इंडस्ट्रीत लय हिरो झाले, पण पाहिल्या पाहिल्या कोणाला मोहित होत नाही माणूस. नाही काही काही तर पाहिल्या पाहिल्या खेटर राहणं मन करते द्यायला. आणि आपल्याला विचार पडते, हे हिरो झाला कसा. पण भगवान दिसायला सुंदर म्हणजे अप्रतिमच होते. असं म्हणायचं, श्रीकृष्ण जेव्हा आरशात पाहायचे ना, तेव्हा स्वतःच मोहित व्हायचे. आणि भगवंताला पण गोकुळातल्या गोपिका म्हणायच्या, आहे काना अगर तू होता लली गले कट जाते करोडन के. तू जर पोरगी असताना काही लोकांना आत्महत्या केल्या असत्या. पप्पा लग्न तर तिच्याच बरोबर करीन. कोणाच्या बरोबर आहे, नंदाच्या पोरी बरोबर. नाही तर आत्महत्या करे, वो ना मिली तो जर खा के मर जाऊंगा पप्पा. इतके सुंदर होते दिसायला. त्याला पाहिला बरं मोठी असते, वर्ल्ड फेमस. साधा एखादा मंत्री तुमच्या तालुक्यात येऊ द्या, आता काही जातात लोक, गर्दी करतात. असं म्हणतात त्या काळात श्रीकृष्ण इथं येणार आहेत अशी जर बातमी लोकांना कळली तर लाखोच्या संख्येने लोक पाहायला यायचे श्रीकृष्ण आहेत कसे. कारण त्याचं राहणं तसं वेगळंच होतं. त्याचा सगळा थाटच वेगळा होता. एकदम नवल वाटलं की द्वारकाधीश, ज्याचे अख्खे घर सोन्याचे आहेत, तो हातात सोनं नाही घालत, झोपतो सोन्यावर. अशी व्यक्ती आपल्या दौरात आली.
आणि आल्यावर भगवंताचं एकदम साधं काम. ते हे चरित्र काय झाले माहिती आहे का, माणसाची उंची आकाशापर्यंत होती पण यांचे पाय जमिनीवर होते. माणसाची उंची आकाशापर्यंत व्हावी. देखो भाई, चाहे जितना आकाश में उड़ लो लेकिन आना सबको जमीन पर ही है, इतना ख्याल करो. आणि मला असं वाटते ज्या माणसाचे पाय जमिनीवर आहेत तो माणूस कितीही मोठा झाला तरी पडत नाही, कारण त्याचे पाय जमिनीवर आहेत. श्रीकृष्ण मोठे होते पण त्यांचे पाय जमिनीला टेकलेले होते. काकूने घरात घेतलं, काय पाहिजे, काय करायचं, खायचंय काय, तू भगवान लई भूक लागली ते बाकीचं सोड, सगळं खायला ते पहिले काहीतरी. लाला फक्त 10 मिनिटं बस, मी तुझ्यासाठी सुंदर काहीतरी खायला, पण तुम्ही सुंदर नाही, आता काय आहे ते दे. तर म्हटलं मी स्वयंपाक करून बनवेपर्यंत तुला काहीतरी भूक शमवण्यासाठी काहीतरी देते. मग तिथे केळीची एक फणी पडलेली होती. मग आता एवढ्या मोठ्या माणसाला असं ठेवून कसं द्यावं, म्हणून स्वतः काय करायची, साल काढायची आणि दोघांच्या गप्पा चालू झाल्या. खूप सुंदर. काकू आमची आई आठवण काढत होती तुमची, तुम्ही तर कधी येतच नाही, हा इकडचे इकडेच थांबले, काही तुम्हाला आमची आठवणच येत नाही, असं सगळा विषय चालू. मग काकू ते विषय इतका गहन झाला की हिने ते केळातला गर खाली टाकायचा, साल भगवंताच्या हाती द्यायची आणि याने बोलता बोलता साल खायची, वरून म्हणायचं काकू आमच्या गावाकडे असली केळीच नाही, बहुतेक भुसावळची असली पाहिजे, ते म्हणणे परत वाढायची. आमच्या भागातली केळी चांगली होती, उत्पन्न चांगलं होते. तुमच्या कोकणातलं सोनकेळ कधी घा आंबटच 12 महिने. तेवढ्यात विदुर काका आले आणि विदुर काकाने पाहिल्यावरती म्हणले हे काय चालू आहे आपल्या घरी, हा केळाची साली खातो, हा ही बाई घर काढून देते, हा म्हणतो केळी एकदम उत्तमच आहे. तर म्हणलं भाऊ तुला याची टेस्ट वेगळी याच्याने लागते का, आतापर्यंत लोकांनी साली खाल्ल्या नाही, तू साली खातो. मग त्यांच्या लक्षात आलं अरे हे साल आहे, मग ते वाईट वाटलं. अरे छान स्वयंपाक बनवला, जेवायला घातलं, पण भगवान म्हणले काका जी मजा त्या केळीच्या सालीत होती ना ती यात नाही, ती प्रेम होतं, हा पाहुणचार आहे, फरक आहे ना. प्रेमाने काही खाऊ घाला, त्या नात्याला प्रवाच वेगळा. कि सबसे ऊंची प्रेम सगा, सबसे ऊंची प्रेम सगा, सबसे ऊंची प्रेम सगा, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई.
सबसे ऊंचे रे सदा सबसे ऊंचे रे सदा सबसे ऊंची प्रेम सदा सबसे ऊंची प्रेम हरि राधा राम 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 सीता राम 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 राधा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राधा श्याम राम राम राजा राम 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 सीता राम राम सीता राम 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 श्याम श्याम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम राम श्याम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 सीता राम 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 राधे श्याम राम राम सीता राम 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 राधे श्याम 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 सीता राम